नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये, जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या। आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून। पाहूया नेमकं काय घडलं। नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। साखरेच्या दरानं महाराष्ट्रामध्ये उसळी घेतलेली आहे। साखरेचे दर गगनाला भिडलेले आहेत। मग नेमकी याच वर्षी साखरेनं एवढी उसळी का घेतली, यापूर्वी का घेतली नाही, याचा विचार करणं गरजेचं आहे। गेल्या वर्षीसुद्धा ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं। पुढील वर्षीसुद्धा ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे। मग असं असतानासुद्धा यावर्षी साखरेचे दर का वाढले, तर याच्या पाठीमागं कारण हे आदरणीय तुकाराम मुंडे साहेब आहेत, असं माझं मत आहे। काही लोकांना वाटतंय की इथेनॉलकडं ऊस वळवल्यामुळं साखरेचे दर वाढले, पण माझ्या अंदाजाप्रमाणे याला कारणीभूत आदरणीय तुकाराम मुंडेंचं धाडसत्र आहे। आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांनी मेवा मिठांच्या दुकानावरनी धाडी टाकल्या, त्या धाडींचा धसका घेऊन आता व्यापारी हे साखरीन वापरत नसावेत असा माझा अंदाज आहे। सगळेच व्यापारी चुकीचे वागतात असं नाही, बरे मोठ्या प्रमाणात व्यापारी हे साखरच वापरत असावेत, पण काही लोक हे साखरीन वापरत असावेत असा आमचा अंदाज आहे। आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळं त्यांनी साखरीन वापरणं बंद केलं। साखरेंचा जर विचार केला तर बाजारामध्ये 1 किलो साखरीन ही 500 ते 700 रुपये या दराने मिळते, आणि 1 किलो साखरीन ही 400 ते 500 किलो साखरचं काम करते। जी साखर 25,000 रुपयानं घ्यावी लागते, त्या साखरेचं काम ही साखरीन 500 ते 600 रुपयात करते। त्यामुळे नफा हा वाढतो, आणि या नफ्याच्या हव्यासापोटी काही लोक हा साखरींचा वापर करतात। आणि यावर्षी आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळं ह्या लोकांनी साखरीन वापरायचं बंद केलं आहे, आणि येणाऱ्या दिवाळी, दसरा, त्याचबरोबर गौरी गणपतीच्या सणासाठी या लोकांनी बाजारातून साखर खरेदी केलेली आहे, आणि बाजारात साखरेला मागणी वाढल्यामुळं साखरेच्या दरानं उसळी घेतलेली आहे। मग मी आदरणीय तुकाराम मुंडेंना सॅल्यूट करतो, त्यांच्यामुळं आज साखरेचे दर वाढले। मग या वाढलेल्या साखरेच्या दराचा उपयोग हा शेतकऱ्यांना झाला पाहिजे। एकीकडे इथेनॉल पेट्रोलच्या दराने विकलं जातं आहे, आणि आता साखरेलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दर आहे। त्यामुळं या दोन्ही वाढलेल्या गोष्टींचा उपयोग आता शेतकऱ्यांना झाला पाहिजे, आणि त्यामुळं माझी सरकारकडे मागणी आहे की येणाऱ्या गाळप हंगामात ऊसाला पहिली उचल प्रति टन 7,500 रुपये ही शेतकऱ्यांना आपण दिली पाहिजे, आणि आपण नाही दिली तर नक्कीच आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू। पण येणाऱ्या गळीत हंगामाला सरकारने जी काय आता FRP घोषित केली, त्यामध्ये वाढ करून अनुदान देऊन ऊसाला पहिली उचल 7,500 रुपये द्यावी, एवढी माझी सरकारकडे मागणी आहे। आणि आदरणीय तुकाराम मुंडे साहेब, तुमच्या कार्यामुळं आज आमच्या साखरेला दर चांगला मिळाला आहे। त्यामुळे मी समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला सॅल्यूट मारतो। धन्यवाद।